हे गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. सो खूप साऱ्या लोकांची डिमांड होती की टेक्निशियन 3 यांची सॅलरी स्लिप घेऊन या. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जर तुम्ही टेक्निशियन 3 ची प्रिपरेशन करत असेल आणि तुम्हाला एकच काम करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करून द्या. चला सुरू करूयात. तर हे पूर्ण डिटेल्स एक वेळेस बघून घेऊ की नेमकं म्हणजे टेक्निशियन 3 ची सॅलरी स्लिप तुम्ही इथे बघू शकता. आणि बाकी इथे सगळे जे टर्म्स आहेत ते एक वेळेस मी मेन्शन करून देतो किंवा एक्सप्लेन करून देतो. इथं तुमचं नाव राहील, इथे एम्प्लॉईची आयडी राहते, त्यानंतर सीपीएफ नंबर राहते आणि इथे युनिव्हर्सल अकाउंट नंबर राहते. सीपीएफ नंबर म्हणजे काय आहे? सो कंट्रीब्युटरी प्रोव्हिडंट फंड नंबर. बाकी युनिव्हर्सल नंबर राहतो. त्यानंतर पॅन नंबर राहील तुमचा आणि हा पिरियड राहते की किती दिवसापर्यंत तुम्हाला सॅलरी भेटली. म्हणजे हा 28 दिवसाचा मंथ होता ना, म्हणजे नाही, लेटेस्ट स्लिप आहे, फेब्रुवारीची आहे आणि मार्च चालू आहे. तर हे लास्ट मंथची आहे. तर 1/2/25 पासून 28/2/25 पर्यंतची सॅलरी तुम्हाला भेटलेली आहे. इथे तुमचा अकाउंट नंबर, बँकेचं नाव, बर्थ डेट राहील इथे. त्याच्यानंतर रिटायरची डेट राहील तुमची, इन्क्रीमेंटची डेट राहील, नेक्स्ट इन्क्रीमेंट कधी राहील. त्यानंतर हे तुमचं बेसिक रेट आहे. तर हे 2 इन्क्रीमेंट लागून हे याचा बेसिक रेट बनलेला आहे. त्यानंतर हे एम्प्लॉईचं स्टेटस म्हणजे ऍक्टिव्ह आहे, पॅसिव्ह आहे. पॅसिव्ह तर नसेल म्हणजे चालू आहे का बंद आहे. सिनियरिटी नंबर राहतो. त्यानंतर इथं डेजिग्नेशन जर पाहिलं तर टेक्निशियन 3 आहे. मग ते जे ग्रेड सीचा एम्प्लॉई आहे, हे जे आहे लिव्हच्या रिलेटेड आहे. लिव्ह अवेलेबल, हाफ पे लिव्ह आणि सीएल वगैरे हे पण आहे. हे खाली आपल्याला मेन्शन केलं असेल तर आपण कव्हर करून घेऊ. हे झाल्यावर मग हे पे स्केलची रेंज राहते, म्हणजे 34,500 हे पहिल्या वर्षीपर्यंत भेटेल तुम्हाला. मग नेक्स्ट वर्षामध्ये हे दोघे ऍड होऊन हे बेसिक बनल. मग हे इथपर्यंत चालेल. हे 8,445 ऍड होत एवढी जेव्हा बनल मग हे बेसिक बनणार. मग त्याच्यानंतर हे ऍड होणार तुमचं. मग काही वर्षानंतर हे तुमचं बेसिक बनणार. मग हे ऍड होत राहील, मग हे बेसिक बनणार. तर असं बेसिक इन्क्रीमेंट होत राहते. मग इथं तुमचं कोणत्या टीपीएस मध्ये तुम्ही असेल त्याची माहिती राहील. टीपीएस फारस, टीपीएस कोराडी वगैरे. ते झालं. आता अर्निंग आणि डिडक्शन दोन गोष्टी राहते खाली. मग इन्कम टॅक्सचे हे राहते. तर ते बघून घेऊ की अर्निंग मध्ये काय काय आहे आपल्याकडे. तर बेसिक सॅलरी 34,355. आता हे बेसिक रेट आणि हे बेसिक रेट इन्क्रीमेंट लागून होते, पण का माहिती बेसिक सॅलरी जी आहे ते एवढी इथं मेन्शन आहे. तर याच्या अकॉर्डिंग जे मेन बेसिक आहे तुम्हाला जे स्टार्टिंगला भेटते आहे ती बेसिक सॅलरीच्या अकॉर्डिंग हे पूर्ण सॅलरी स्लिप आहे. तर बेसिक जर पाहिलं तर 34,355 तुम्हाला बेसिक भेटेल. तर त्याचं 17,278 हे 50% होते. तर सध्या 50% डीए इथं भेटत आहे. देन स्पेशल कॉम्पन्सेशन अलाउन्स राहते 350 रुपये. त्यानंतर हेवी ड्युटी अलाउन्स राहते 150. रिस्क अलाउन्स राहते 440. त्यानंतर इलेक्ट्रिकल चार्जेस अलाउन्स राहते 540. त्यानंतर फॅक्टरी अलाउन्स भेटते तुम्हाला 1,000. त्यानंतर वॉशिंग अलाउन्स भेटते 100. त्यानंतर 7 लिटर पेट्रोलचे पैसे कन्व्हियन्स अलाउन्स 700 रुपये. त्यानंतर फ्रिंज बेनिफिट्स म्हणजे फील्डवर काम करायचं बेनिफिट्स 415. त्यानंतर बुकचं अलाउन्स राहते 290. आणि तुमचे नाईट शिफ्ट तुम्ही केलेली असेल तर 950 भेटले यांना, जेवढे पण नाईट शिफ्ट केले असेल त्याच्या अकॉर्डिंग. आणि ओव्हर टाइम भेटला जे नॉर्मल पैसे भेटते त्याचे डबल भेटतात. आणि मग इथे म्हणजे 25 तुम्ही टाकू शकता वाटते. आय थिंक एका मधला किंवा 3 मधला 75 राहतात. तर एका मधला आपण 25 टाकलं तर मग तुम्हाला त्याच्या अकॉर्डिंग हे पैसे भेटतात. त्याचं पण एक कॅल्क्युलेशन राहते, पण सध्या हे बघून घ्या की एवढे तुम्हाला भेटलेले आहे पैसे. याच्यातले जे राहिलेले आहे एक वेळेस बघून घेऊ आपण. पण नॉर्मली जेवढे पण सांगितले, हे महागाई भत्ता, हे बेसिकचे 50% हे, आणि हे बाकी जेवढे आहे हे याच्यावाल्यावर डिपेंड नाहीच राहत. हे डायरेक्टली तुम्हाला भेटून जाईल. थोडेफार वाढत वगैरे असेल, पण हे जे आहे ओव्हर टाइम हे बेसिक आणि हे दोघं बेसिक आणि डी. सपोज आता एक्सप्लेनच करून घेऊ. 17 हे 34 आहे. 17 1 17, 17 2 34, 17 ठीक आहे. 51,000 आपले हे आले टोटल. तर 51,000 आले आपल्याकडे. तर 51,000ला आपल्याला कितीनं करायचं आहे, 30 डिवाइड करायचं आहे. तर 3 1 3, 3 7 21, 1,700 रुपये तुम्हाला एका दिवसाचे टोटल झाले. बेसिक आणि ते त्याच्यावर 30 दिवसांनी डिवाइड केलं तर एका दिवसाचे तुम्हाला 1,700 रुपये भेटणार. आता 1,700चं डबल करा. डबल म्हटलं आहे ना, 17 2 3400 केलं. 3400 तुम्हाला एका दिवसाला भेटत होते. एका दिवसाला म्हणजे 8 तासाची ड्युटी केल्यावर. ठीक आहे. असं तुम्ही 24 टाकलात म्हणजे
3 टाइम्स टाकले तर याच्या 3 टाइम्स म्हणजे 3400 गुणिला 3. सो 0 0 त्यातही 12 1 3 3 9 1 10. तर 10,200. तर हे असे निघतात. मला माहित पडलं असेल की ओव्हर टाइम कसा निघतो. आता एक काम करा, सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. पुढे जाऊ आपण. तर एवढे तुम्हाला पैसे भेटले. बोलायचं काम काय झालं, हे बेसिक सॅलरी, हे महागाई भत्ता, स्पेशल कॉम्पन्सेशन भेटलं. काही हेवी ड्युटी राहते ना, हेवी ड्युटी आहे, तुम्ही जॉईंट काम करत आहे, मोठ्या मशिनरी आहे, रिस्क पण आहे, तर रिस्क अलाउन्स भेटला. इलेक्ट्रिसिटी बिल भरायला लागते, त्याचे पैसे भेटले. फॅक्टरीमध्ये काम करत आहे, फील्डवर काम करत आहे, त्याचे पैसे भेटले. कपडे धुवायला पैसे भेटले. या ट्रॅव्हल अलाउन्स किंवा इकडे तिकडे जाण्याचं 7 लिटरचे पैसे भेटले 100 रुपयानं. त्यानंतर फील्डवर काम करता म्हणून त्याचे पैसे भेटले 400. बुकामध्ये बुक घ्या म्हणजे तुम्हाला अभ्यास करा म्हणते काहीतरी, त्याचे 290 रुपये भेटले. नाईट शिफ्ट मध्ये काम केलं 950 रुपये भेटले. आणि ओव्हर टाइम केला त्याचे 10,000 रुपये भेटले. हे शॉर्ट फॉर्म मध्ये असं सांगितलं, तर समजलं असं सगळं. मग हे डिडक्शन होतात काही, तर याचे टोटल किती झाले, 66,977. एवढे टोटल तुमच्या आले, म्हणजे तुमचे सायनरी पैसे कटकुट होणार आता काही त्याच्यातून 66,977. मग ईपीएफ मध्ये, एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड मध्ये 6,222 रुपये कटले. पेन्शन मध्ये 1,250 रुपये कटले. मग प्रोफेशनल टॅक्स म्हणजे स्टेटकडे काही टॅक्स जाते, तिथे 300 रुपये कटले. इन्कम टॅक्स कटला आपला 6,292. इलेक्ट्रिसिटी चार्जेस आपले 251 रुपये कटले. त्यानंतर वेलफेअर फंड राहते आपल्या स्टाफचं, त्याच्यात 10 रुपये गेले. तुमची मेडिक्लेम राहते, तुम्हाला काही झालं इन केस तर मेडिक्लेम तुम्ही करू शकता, तर 1,046 रुपये इथे झाले. आता एम्प्लॉई वेलफेअर फंड मध्ये जातो, एम्प्लॉई डेव्हलपमेंट वेलफेअर टी फंड, ठीक आहे, 30 रुपये तिथे गेले. आणि तुम्हाला क्वार्टर भेटते, त्याचा रेंट आहे 44 रुपये एका महिन्याचा. तर एवढे जर तुम्ही पाहिलं तर डिडक्शन किती चालले आपले 14,000. म्हणजे तुम्हाला इन्कम किती आहे 66,000, त्याच्यातले 14,000 काढून टाका, तर तुमच्याकडे टोटल किती राहील, डिडक्ट होऊन तुम्हाला 52,000 इन हँड सॅलरी येऊन आली इथे. आता कसं हे दिवस 28च होते, त्यामुळे एवढी आली. मग ते 31 दिवस झाले तर आणखी याच्यात थोडे पैसे वाढणार. म्हणजे हे तुम्ही 28 दिवसाची एवढी येत आहे, तर मग ते चेंज होणार, 2-3 दिवसाची अजून ऍड ऑन करून मग जास्त होणार. बाकी मग येतं हे इन्कम टॅक्सच्या रिलेटेड बाकी माहिती आहे. तर हे खाली आहे, तर तुम्ही इथे बघू शकता ग्रॉस सॅलरी तुमची 67,000 पर्यंत चालली, आणि त्याच्यातले 67,000 मधून 14,000 तुमचे मायनस होऊन आले, तर तुम्हाला जवळपास 53,000 इन हँड येऊन आले. तर एवढा पैसा तुम्हाला एक एक्झाम क्रॅक केल्यावर भेटू शकतो. आणि बाकी ते इन्कम टॅक्सची डिटेल्स राहतात, तर थोडा एक वेळेस शॉर्ट फॉर्म मध्ये जे पण तिथं लिहिलं आहे त्याला एक वेळेस कव्हर करून घेऊ. एम्प्लॉई आयडी म्हणजे एम्प्लॉई आयडेंटिफिकेशन नंबर, म्हणजे त्याचा नंबर काय आहे, एक नंबर राहतो. मग सीपीएफ नंबर म्हणजे कंट्रीब्युटरी प्रोव्हिडंट फंड नंबर, युनिव्हर्सल अकाउंट नंबर. पॅन नंबर माहिती आहे तुम्हाला, परमनंट अकाउंट नंबर, टॅक्स ट्रॅकिंग साठी यूज होतो. इन्क्रीमेंटची डेट राहते, डेट INCR लिहिलेलं होतं. रिटायरमेंटची डेट राहते तुमची. एक सिनारिटी नंबर राहतो की त्याच्या अकॉर्डिंग, म्हणजे जेव्हा पण प्रमोशन होणार तर त्यावाला रँकच्या अकॉर्डिंग होणार. पे स्केल राहते, जे मेन्शन होते तिथं, इथून स्टार्ट होते इथं एंड होते. त्यानंतर बेसिक सॅलरी राहते, फिक्स पोर्शन ऑफ सॅलरी हा फिक्स राहतो. बाकी जेवढे पण अलाउन्स राहते ह्या याच्यावर डिपेंड राहते किंवा याच्याशी रिलेटेड राहते. मग DA काय राहते, कॉस्ट ऑफ लिव्हिंग ऍडजस्टमेंट, इन्फ्लेशन काउंटर करण्यासाठी डिअरनेस अलाउन्स राहतो. स्पेशल कॉम्पेन्सेटरी अलाउन्स काय राहतो की स्पेशल ड्युटी राहते आपली, स्पेशलच आहे ना ते, त्यावाला म्हणजे रिस्ट्रिक्टेड एरिया राहतो, तिथे तुम्हाला काम करावं राहते, मोठी मशिनरी राहते, तर त्याच्यासाठी एक स्पेशल अलाउन्स राहतो, स्पेशल कॉम्पेन्सेटरी अलाउन्स. हेवी ड्युटी अलाउन्स काय राहते की कॉम्प्लेक्स मशिनरी आहे, हेवी मशिनरी आहे, त्यांना हँडल करत आहे, त्यामुळे तुम्हाला देत आहे. रिस्क अलाउन्स आलाच मग कॉम्पन्सेशन फॉर द वर्किंग रिस्की एन्व्हायरमेंट आहे, पोल्युशन आहे, रिस्क आहे, वरतून काही पडून गेलं ढपकन, म्हणजे पडलं नाही पाहिजे पण राहतेच ना, रिस्क आहे, एवढी मोठं आहे, गोल गोल घुमत आहे, सगळं वारा आहे ते, तर रिस्क अलाउन्स तुम्हाला भेटून जाईल. इलेक्ट्रिसिटी चार्जेस काय आहे की तुमचं जे इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे ते काउंटर करण्यासाठी तुम्हाला ते दिले जाते. फॅक्टरी अलाउन्स काय आहे, फॅक्टरी एरिया आहे, एवढा मोठा एरिया फॅक्टरीज आहे ना, ते तिथे इलेक्ट्रिसिटी बनत आहे. वॉशिंग अलाउन्स राहते, आता तुमचे कपडे तिथं खराब होणारच आहे, ते धुवासाठी पैसे देणार तुम्हाला. कन्व्हियन्स अलाउन्स आहे 7 लिटर, म्हणजे इकडे तिकडे घुमाले तुम्हाला जेवढं पण फ्युएल लागला त्याचे पैसे देत आहे. फ्रिंज बेनिफिट्स किंवा फील्ड काय असते, वेगवेगळ्या फील्ड लोकेशनवर किंवा साईटवर तुम्हाला काम करायचं आहे त्याचे पैसे देतात. बुक अलाउन्स म्हणजे अलाउन्स फॉर टेक्निकल जर्नल्स आणि बुक साठी तुम्हाला पैसे भेटत आहेत ते. आणि नाईट शिफ्ट अलाउन्स म्हणजे हे AR म्हणजे काय होते, एरियास म्हणजे
लास्ट महिन्याचे जेवढे पण नाईट ड्युटी केले त्याचे पैसे भेटले तुम्हाला. आणि लास्ट महिन्यातच जे तुम्ही नॉर्मल जे तुम्ही टाइम ओव्हर टाइम केला जास्त, म्हणजे तुमचा 8 तास सोडून जास्त जो टाइम काम केला त्याचे तुम्ही नॉर्मल रेटचे डबल पैसे भेटले, जे की आपण पाहिलं आहे कशा प्रकारे भेटते. डिडक्शन मध्ये EPF कॉन्ट्रीब्युशन आहे, एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड मध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन जातो. त्यानंतर एम्प्लॉयर्स पेन्शन कॉन्ट्रीब्युशन मध्ये हे नॉट डिडक्टेड फ्रॉम टेक होम मध्ये लिहिलेलं आहे काय तर ER पेन्शन कॉन्ट्रीब्युशन म्हणजे पेन्शन मध्ये चालला तुमचा. प्रोफेशनल टॅक्स पिरियड मध्ये काय, प्रोफेशनल टॅक्स स्टेट लेवल टॅक्स ऑन एम्प्लॉयमेंट. त्यानंतर इन्कम टॅक्स TDS वगैरे आहे. TDS म्हणजे टॅक्स डिडक्टेड ऍट द सोर्स, म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये किती पैसे दिले. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस जर पाहिलं तर डिडक्टेड फॉर द पॉवर कन्झ्युम इन कंपनी क्वार्टर मध्ये जेवढे इलेक्ट्रिसिटी तुम्ही कन्झ्युम करतात त्याचे पैसे डिडक्ट झाले. स्टाफ वेलफेअर फंड म्हणजे स्टाफच्या बेनिफिट साठी जो पण वेलफेअर फंड रेज केला जातो तिथे गेले. मेडिक्लेम म्हणजे हेल्थ इन्शुरन्स जे काढतात त्याच्यात पैसे जाणार ते आहे. आणि एम्प्लॉई डिपॉझिट वेलफेअर ट्रस्ट फंड म्हणजे काय आहे की तुमच्या वेलफेअर साठी जो पैसा लागतो ते रेज करायसाठी गेले. आणि क्वार्टरचा रेंट आहे त्याच्यामध्ये गेले. मग खाली ऍडजस्टमेंट वगैरे लिहिलेलं राहते. तर एवढे पैसे तुमचे कट होत गेले. तुम्हाला 67,000 ग्रॉस येणार, 14,000 कट होणार आणि 53,000 तुमच्या अकाउंट मध्ये राहणार पैसा. आय होप पूर्ण यामधलं समजलं असेल. जेवढं रिक्वायर्ड होते तेवढं मी सांगितलं. बाकी तुम्ही इथं RMD करू शकता यावाल्या सॅलरी स्लिपवर आणि आपले जे डाऊट्स आहेत ते क्लिअर करू शकता. आणि तुमचे आणखी पण काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. ऑलवेज वेलकम. आणि आय थिंक तुम्ही सबस्क्राईब केलेलंच असेल आणि लाईक करूनच जा. आणि सोबतच तुम्ही माझ्यासोबत टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर जुडायला विसरू नका. तुमचे काही डाऊट्स असतील तर तिथे विचारायला पण विसरू नका आणि कमेंट्स मध्ये पण लिहू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.